आणि जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात पुण्यातून एक मोठी बातमी। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यात विशेष स्ट्रॅटेजी आखली। जिथे जे चिन्ह पायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार आहेत। महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एक बैठक करून ही स्ट्रॅटेजी ठरवल्याची माहिती आहे। जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत आणि या उमेदवारांची जबाबदारी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर असेल। शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत। पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस अशा दोन्ही चिन्हांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।